तर आता राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी आणि अपडेट आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात शरद पवार यांना सिल्वर ओक इथं भेटण्यासाठी जाणार आहेत। आताची एक ही मोठी अपडेट मानली जाईल। छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत। सिल्वर ओक वरती ते थोड्याच वेळात जातील। भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या जनसन्मान सोहळ्याच्या वेळेस छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवरती टीका केली होती आणि त्यानंतर आता ही भेट होतीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, या भेटीकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? एक खूप मोठी राजकीय घडामोड जी आहे जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ, ज्येष्ठ मंत्री आहेत, ते काही वेळातच आता सिल्वर ओक येथे पोहोचत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी ते तिथे पोहोचत आहेत। दोन्ही पक्षांमध्ये जे आहे आपण पाहिलेलं आहे की फार विशिष्ट आलेलं आहे आणि अशातच दोन्ही नेते जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावतात। मात्र ज्या प्रकारे अचानक ही गाठभेट जी आहे ती ठरते त्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झालेले आहेत। नेमकी गाठभेट कशामुळे होते आहे हे आता पाहावं लागेल, कारण स्वतः छगन भुजबळ हे सिल्वर ओक येथे काही वेळातच आता पुढच्या काही क्षणातच पोहोचणार आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत। खूप मोठी राजकीय घडामोड आहे। ही घडामोड नेमकी का आणि कशी घडते आहे, जे काही लोकसभा निवडणुकीत निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने या गाठीभेटीकडे पाहिलं गेलं पाहिजे का, या दृष्टिकोनातून विचार चालू आहे। त्याचबरोबर ज्या काही आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षांतर्गत सुरू झालेले आहेत त्यानंतर देखील ही भेट जी आहे होती आहे त्याकडे देखील पाहिलं पाहिजे, कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचे नेते आहेत आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली तेव्हा ते अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत आणि असं असताना आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी स्वतः छगन भुजबळ जात आहेत। साहजिकच खूप मोठ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या पडद्यामागून घडताना दिसत आणि प्रत्यक्ष जेव्हा ही गाठभेट होते त्यानंतर स्वतः छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देत आहेत हे आता पाहावं लागेल। नक्कीच उदय, आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं जेव्हा बारामतीमध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान मेळावा जो पार पडला तेव्हा छगन भुजबळ यांनी थेट अप्रत्यक्षरित्या आपण म्हणू शकतो की शरद पवारांवरती टीकास्त्र डागलं होतं आणि आता ही भेट होते। काय सांगाल उदय? अगदी बरोबर आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप जे आहे ते करण्यात आलेले आहेत। स्वतः छगन भुजबळ यांनी देखील टीका जी आहे ती केलेली आहे। त्या टीकेनंतर ही गाठभेट होते आहे का, कुठेतरी एक प्रकारे मलमपट्टीचं काम करण्यासाठी ही गाठभेट होते का हे देखील पाहावं लागेल। मात्र येणाऱ्या निवडणुका पाहता या दोन्ही नेत्यांची जी गाठभेट होते त्याकडे एक वेगळं राजकीय जे आहे। नक्कीच उदय, आपण तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। आपल्याबरोबर उमेश पाटील आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते। तर उमेशजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये मी स्वागत करते। छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत, या भेटीकडे तुम्ही कसं बघतायत? आता मला तुमच्याकडून जी माहिती मिळते, माझ्याकडे तशा पद्धतीची काही ते भेटतायत असं माहिती नव्हती, परंतु ते भेटतायत असं आपल्या सांगण्यावरून गृहीत जरी धरलं तरी पवार साहेब हे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत आणि पवार साहेबांच्या सोबत भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे। आमच्यापैकी अनेक लोकांनी अनेक वर्ष पवार साहेबांचं नेतृत्व मानून काम केलेलं आहे। आम्ही आजही पवार साहेबांना आमचं दैवतच मानतो, त्याबद्दल दुमत नाही। आणि भुजबळ साहेबांच्या पवार साहेबांच्या भेटीकडं राजकीय दृष्टिकोनातून न पाहता त्यांचं कदाचित काही व्यक्तिगत काम असू शकतं किंवा जरी कालच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ते जरी भेटणार असले तरी त्याच्यामध्ये निश्चितपणे ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांच्या पातळीवर त्यांना भेटण्याचा अधिकार आहे, सल्ला मसलत करण्याचा अधिकार आहे आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन हे प्रत्येकाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते अनेकांना उपयोगाचंच असतं, त्यामुळे त्यांनी भेटण्याला काही हरकत असायचं काही कारण नाही। जी उमेशजी, आपल्या बरोबर आमचे प्रतिनिधी उदय आहेत। उदय, तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता। उमेशजी नमस्कार। ज्या प्रकारे ही गाठभेट होताना पाहायला मिळते आहे, थोड्याच वेळात ही भेट होणार आहे। शरद पवार साहेबांनी राजकारणामध्ये अनेक गुगली टाकलेली आहे, त्यापैकी ही एक गुगली असू शकते का? राजकारण म्हटलं की इथं गुगली, स्टेट ड्राईव्ह सगळं आलं आणि त्याच्यामध्ये आत्ताच आपल्याला त्याच्या संदर्भात लगेच भाष्य करता येणार नाही। भुजबळ साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, त्या सर्वांनी अजितदादांच्यावर विश्वास ठेवून मध्यंतरी जो निर्णय घेतला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या निर्णय प्रक्रियेपर्यंत येण्याच्या पातळीवर आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर सर्व प्रकारच्या चर्चा होऊनच तो निर्णय झालेला होता। पवार साहेबांना या संदर्भातल्या सर्व कल्पना होत्या,
पवार साहेबांच्या परोक्ष किंवा पवार साहेबांना विश्वासघात करून किंवा पवार साहेबांच्या संमतीशिवाय किंवा पवार साहेबांच्या विरोधात जाऊन हे कुठलेही निर्णय घेण्यात आलेले नव्हते. त्यामुळं पवार साहेबांना पुन्हा भेटण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता, कुठंतरी फसवल्याची भावना, कुठंतरी विरोधात जाऊन काम केल्याची भावना असण्याचं काही कारण नव्हतं आणि ते कारण असणार नाही. कारण बॅकएंडला त्यावेळेला जरी लोकांना काही माहिती नसलं तरी प्रत्यक्षामध्ये सगळ्या प्रकारच्या चर्चा ज्या आहेत तर पवार साहेबांच्या सोबतच झालेल्या होत्या. त्यामुळे साहेबांना त्या सगळ्या गोष्टी इन डिटेल माहीत आहेत. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये काही अपराधीपणाची भावना असण्याचं काही कारण नाही. भेटत असतानाही कारण नाही. यानंतर भेटले आणि यापूर्वी जरी भेटलेले असले तरी साहेबांना भेटत असताना कुणालाही अपराधीपणाची भावना वाटत नाही. कारण साहेबांच्या अपरोक्ष कुणीही कुठला निर्णय घेतलेला नव्हता. उमेशजी, लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो पाहता त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुका झाल्या आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता हे वेगळ्या वळणाचं राजकारण जे आहे ते पुन्हा एकदा घडून येतंय का, असं वाटतंय का तुम्हाला? कसं आहे, एका बाजूला आपण राजकारणामध्ये पक्षविरहित या राज्याचा एक वेगळ्या पद्धतीचा संस्कार आहे, या राज्याचं एक वेगळं कल्चर आहे. पक्ष पार्ट्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी व्यक्तिगत पातळीवर आपल्या राज्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये इतकी टोकाची कटुता राजकीय पक्षांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये कधीही नव्हती आणि तशी ती कधी राहू नये. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष आहेत, वेगवेगळ्या विचारधारेचे नेते आहेत आणि ते औपचारिक अनौपचारिकरित्या एकमेकांना भेटत असतात. विधान भवनामध्ये तर अनेक वेळेला आपण पाहतो की अतिशय टोकाची एकमेकावर टीका करणारी नेते मंडळी सुद्धा एकमेकांशी हस्तांदोलन करताना, गळाभेट करताना किंवा एकत्रित जेवण करताना सुद्धा आपण पाहतो, हास्य विनोद करताना देखील पाहतो. आणि या पद्धतीचं कल्चर जे आहे ते उलट स्वागतार्ह समजलं पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा जरी कधी समोरासमोर भेट झाली तर एकमेकांची तोंड वाकड्या दिशेने न जाता एकमेकांना हस्तांदोलन करून, नमस्कार करून, एकमेकांना स्मित हास्य करून जर आपण एकमेकांच्या विरोधात प्रचार करू शकलो तर हे एक सदृढतेचं लक्षण आहे, राजकीय सदृढतेचं लक्षण आहे. नक्कीच उमेशजी, याकडे लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल. उदय, तुमचेही धन्यवाद.